जय गुरु. जय गुरु. माझा आवाज ऐकायला येतोय का? तुटतोय वगैरे असं नाहीये ना काही? नाही, आता तरी वाटत नाही. ठीक आहे. आपण काल नवमहा पाठ चालू केला होता. तर हो. ह्याचे काही दशमगणातले काही धातू आपण बघितले होते. ह्याच्यात काही शंका असल्यास सांगावे. पुढे वळूया. तर आता इथे काही ट्रान्सलेशन किंवा संस्कृत भाषेत अनुवाद करायचा आहे आपल्याला. तर बैल जलद चालतात काय? क्या बैल तेज से चलते हैं? कसं करायचं? काही वाक्य मी सांगणार आहे आणि मग नंतर पुढची वाक्य तुम्ही करणार आहे की आपण करूया? काय करायचं सांगा तुम्ही. कालचं ते रिकाम्या जागांचं राहिलंय ना मॅडम आपलं. हा नाही शुभांगी ताई, मी सरांना विचारलं. सरांनी सांगितलं ते रिकाम्या जागांचं तुम्ही सध्या इग्नोर करा, कारण ते बरं बरं. मॅच नाही करत आहे ते सिलेबसची आणि ह्याची तशीची. सरांना म्हणजे ठीक तुमच्या बुकमध्ये ते का आलंय ते माहित नाही. सरांनी सांगितलं मला मला इग्नोर करायला सांगायला. ठीक आहे. थँक्यू. हा. बरं मग कोण सांगताय का? बैल जलद काय चालतात चालतात कायचा अनुवाद? मी सांगू? हा बोला पल्लवी ताई. बलिवर्दाः वेगेन चलन्ति किम? किम. किंवा किम बलिवर्दाः वेगेन चलन्ति? हो, काही चालेल. किम बलिवर्दाः वेगेन चलन्ति. बलिवर्दाः वेगेन किम चलन्ति. किंवा हा. चालून जात. पुढचं. हा. ज्योत्स्नाताई, संपदाताई, सुजाताताई, कोणी सांगेल का? हा. घरात घरात दरवाजे आहेत. हम्म. सो गृहे गृहेन हो. त्या दरवाजाचं नाव दरवाजाला काय म्हणतात नाही द्वार. माहिती. द्वार. द्वार द्वारम अस्ति. हा. आता इथे इंग्लिश मध्ये बघा डोअर्स आहेत ना. हा हा. आणि तर एक द्वारेन होईल का? का द्वारात? द्वार हा शब्द आहे ना, तो ते दार असतं ना, नपुसकलिंग आहे ते. द्वारम आहे ते. ते वनम प्रमाणे चांगलं आहे. अच्छा. वनम वने वनानी म्हणजे हम्म. हा म्हणजे काय होणार त्याचं? सो गृहे हम्म. गृहान द्वारेन द्वारेन अस्ति. हा. आता इथे कसं आहे, घरात आहे तय्या प्रत्यय म्हणजे सप्तमी म्हणजे गृहे, ते तुमचं बरोबर होतं. द्वार द्वारम हा शब्द नपुसकलिंग आहे. वनम वने वनानी सारखं द्वारम द्वारे द्वाराणी द्वाराणी. आणि बहुवचन आहे म्हणून ते अस्ती नाही होणार, संती होणार त्याच. ठीक आहे. गृहे द्वारा. संती होईल. हो हो. हे हे खूप कठीण जातंय मला खरं ट्रान्सलेशनचं. नाही, काही हरकत नाही ना. हळूहळू हळूहळू होत जाईल ट्रान्सलेशनचं. असं थोड्या दिवसानंतर तुम्ही जी उत्तरं आहेत ती लपवून स्वतःच पुन्हा पुन्हा 2-3 वेळा केलं की तुम्हाला कळत जाईल. असं काही नाही. आता गृहे ओके. बरोबरच आलं ना तुमचं. आता नवीन नवीन हम्म. येतात तेव्हा पहिल्यांदा थोडं कठीण वाटतं, पण तसं काही नाही. थोडी नंतर प्रॅक्टिस केली तर होऊन जात. ओके. चला पुढचं. पुढचं मी सांगू का ताई? बोला. हा, मी ज्योत्स्ना बोलते. पुढचं सांगू का? बोला बोला ज्योत्स्नाताई. हा, म्हणजे मी प्रयत्न करते. हो हो. मोठ्या घरात अनेक दरवाजे असतात. हम्म. विशालः गृहे हम्म. अनेकं द्वाराणि सन्ति. बर. आता मला सांगा, तुम्ही घर आहे की नाही ते, त्या घराचं विशेषण काय आहे? विशाल, मोठं. करेक्ट. म्हणजे जी घर. मग ते विशाल करायचं का? गृहे म्हटलं की विशाले करायचं ना? हा बरोबर. जे घराचं म्हणजे हा, कळलं मला. ते विशेषाचं
विशेष आणि विशेषण हे दोन्हीचे वचन एक म्हणजे काय म्हणतात ते, दोन्हीला एकच विभक्ती असते असं म्हणायचं तुम्हाला. आता दरवाजे जेव्हा म्हणाला, दरवाजे कसे दरवाजाचं विशेषण काय आहे? अनेक. अनेक. मग अनेक दरवाजे हे एका विभक्तीत असतात. मग कसं होईल? ओके. मग दरवाजे, अनेक दरवाजे आहेत म्हणून मी त्याला द्वार म्हणजे हा देव सारखं नाही, ते द्वार का पण नपुंसक द्वारम नपुंसकलिंगी आहे का ते? वरचंच वाक्य बघ. द्वाराणी. द्वारा हा, आणि मग अनेक. द्वाराणी. मग काय होणार? वाक्य पूर्ण सांगा बरं हे भाषांतर. विशाले गृहे करेक्ट. अनेकानी द्वाराणी संती. बरोबर, एकदम बरोबर. हे कळलेलं आहे का सगळ्यांना कसं केलेलं आहे आपण? काही शंका आहेत का ह्याच्यात? ठीक आहे, आपण पुढचं जाऊ. पुढे कोणी करेल का ह्याच्यात अनुवाद? नाही. हा, शैलजाताई बोला बरं. कोणी करेल का? दुसरे आहेत का कोणी? दिलीप सर आहेत का? मोरेश्वर आहेत का? उषा? आज कमी लोक आहेत का? 11च लोक आहेत. हा, पल्लवी ताई. आसनचा शब्द, आसन आठवत नाही आसनाचा शब्द. आसन. आसन. आसनांवर शिष्य बसतात. आसन म्हणजे आसनेषु आसनेषु शिष्याः किंवा छात्राः उपविशन्ति. उपविशंती. बरोबर बोलला ते. उपविशन. आसन म्हणजे आसन. हे बघा, म्हणजे आता समजा एखादा शब्द नाही आठवला, हा, तर हा. चा शब्द, त्या शब्दाचा जो मराठीचा शब्द आहे ना, तो संस्कृत मध्ये जवळपास सारखाच असतो. असं करत जा. ओके. वेळेला खूपदा चालेल. वेगळं असतं, पण आता नाहीच आठवलं तर काय करणार ना आपण? असं पण कधी कधी तोच वापरायचा. तो म्हणजे अगदी 99% असं एकदम मस्त बरोबरच असतो तो नेहमी. ठीक आहे. हा, पुढचं कोणी वाचेल का? हे तर सोपंच आहे. ते तेथे काय करतात? कोणी वाचेल का? मोरेश्वर जे आहेत का, वाचाल का? मी वाचते. बोला. ते तेथे काय करतात? हम्म. तर किम हम्म. किम ते, अरे बापरे, कुर्वन्ति. ते, करोशी करोती. हो, करोती केव्हा येईल? जेव्हा एकच जण असेल. हम्म. आता हे बहुवचन आहे ना, म्हणजे दे आहे ना. व्हॉट डू दे डू देअर? बहुवचन. करिष्यती नाही. विल नाही दिलंय ना. वर्तमान. नाही. हा, कुर्वन्ति. वर्तमान. कुर्वन्ति. क्रोधीचा काय आहे कुर्वन्ति. वचन? नाही, थांबा, त्यांना सांगू दे. करो तीतः अंती. लक्षात. हा, करंती. करो कर- कुर्वन्ती असतं ते. कुर्वन्ती. हा, अच्छा. हा. ते हम्म. तत्र किम कुर्वन्ती. ते तेथे काय करतात? हम्म. हम्म. आता इथे तुम्ही किम आधी चालतं तसं, पण आपण असं नाही म्हणत ना, काय ते तिथे काय करतात असं पुन्हा आपण काय बोलतो ना. त्याच्यामुळे मग तो बरोबर. किम तो तिसऱ्या ह्याच्यात आलेला आहे किम. चला, पुढचं कोण वाचेल का? मी वाचू का परत? किंवा जोश- दुसरं कोणी मी असेल तर वाचू का? वाचू द्या. मी हा, वाचू कोणी मी वाचू बोलू? का? वाचू वैशाली ताई, उषा किरण जोशी, मी मावळे. मी वाचू का? अंजली. हा, अंजली. अच्छा, तुमचं नाव अंजली आहे का? हा, बोला, वाचा तुमचे. ते भोजन करतात. हम्म. ते हम्म. ओदनम करंती. मील भोजन करतात. ओदनम नाही. भोजन, जेवण. दे टेक मी. भोजनम हा. भोजनम हा. तर काय? भोजनम करंती. नाही, वरती बघा. वरती काय आलं? कुर्वन्ति कुर्वन्ति. पण ते कारण बहुवचन आहे ना, ते क्रूच धातूचं. हो. तुम्ही सगळ्यांनी एकदा हा जो क्रू धातू आहे ना, त्याची वर्तमान काळाची रूपं लिहून घ्या बरं. कारण ती ना थोडी वेगळी आहेत. त्याच्यात ते करोशी वगैरे येतं ना. ते एकदा लिहा बरं. हा, तुम्ही सगळेजण. ठीक आहे, पुढचं वाक्य करू. ओके. तुम्ही भोजन करीत नाही काय? हो, कोणी? सांगू? हा, बोला बोला. हा, मी प्रयत्न करते. तुम्ही भोजन करीत नाही काय?
किम, आता मी अगोदर किम घेतलं तर चालेल असं वाटतं मला. हा. म्हणजे किम यूयम भोजनम न कुर्वन्ति. हा, आता इथे काय आहे? यू, डू यू नॉट टेक इट. तू, तुम्ही आहे ना, तू तुम्ही. हो. हा, तर मग ते कुठला पुरुष असेल? मध्यम पुरुष, उत्तम पुरुष की प्रथम पुरुष? मध्यम पुरुष ना, तू तुम्ही. मग मध्यम पुरुषाची रूप काय आहेत? ती, तह, अंती, सी, थह, थ. ना, आम्ही, अरे सॉरी सॉरी, हा बरोबर आहे. हा, किम यूयम भोजनम न कुरुवथ. कुर्वथ नाही होणार ते, कुरत, कुरुथ असंच असतं त्याचं. एक, कुरुथ. हा. किम यूयम भोजनम ना कुरुथ. काय तुम्ही ओके. म्हणत का? असं कुरुथ आहे. त्वम, युवाम, यूयम असं असतं ते. बरोबर. सह, हो. तौ, ते. हे प्रथम पुरुष झालं. मध्यम आहे त्वम, युवाम, यूयम. आणि उत्तम अहं, अहम, आवाम, वयम. आवाम. हम्म. ठीक आहे, पुढचं कोण वाचेल? हे तर सोपं आहे एकदम. घरात वडील भोजन करीत आहेत. मी वाचू का सुषमा? हा, वाचा. अं, घरात म्हणजे सप्तमी आहे. गृहे अं, पिताच येतं ना, वडील. पितृ, पिता, पितृ. पितृचं ते हे आहे, ऋकारांताचं वचन आहे. तो पिता. एक मिनिट. पुढे. पितृ, हा पुढे बोला. भोजनम अं, कुरु अस्ति. करत आहेत. ते आता सध्या करत आहेत. तर म्हणजे तो एकच आहे ना, तो सह आहे ना, तो तर त्याला क्रू धातूचं काय येणार? करोती. करोती, बरोबर. आणि पिता हा शब्द आहे, पितृ हा शब्द आहे, ऋकारांत. त्याचं प्रथम एकवचन, सॉरी, पिता आहे. तर तुम्ही जर पिता वापरलं तर गृहे पिता भोजनम करोती असं येणार. हा, पण आता समजा हम्म. जनकः, देवः सारखं मी जनकः वापरलं तर ते हा हा. हा. हे जनकः भोजनम करोती. ते आता हा, करत नाही, एकवचन मी आहे. जनक वापरलं होतं ताई, किंवा आणखीन तात पण वापरू शकतो का आपण? तो पण संस्कृत शब्द आहे तातः. ना. तात हा तात. देवासारखा चालतो, तातः बोलू शकता. हा. पण त्याचं तुम्हाला प्रथम एकवचनच करायचंय, द्वितीय नाही करायचं. त्याच्यामुळे मकार नाही नाही लागणार त्याला. हा, गुण मग मोरेश. जसं 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 जनका आहे तसं पिता हा असं नाही होणार ना? नाही, पिता मी तेच म्हटलं. पिता हा शब्द आहे, त्याचा मूळ आहे पितृ. तो ऋकारांत शब्द ओके. आहे. त्याची ऋकारांत शब्दाची प्रथमा एकवचन पिता असं होतं. त्याच्यामुळे तो बरं बरं. तर झालेला नाहीये. पण ओके. तुम्हाला जर पितृ, पण मी असं रेकमेंड करेन की तुम्ही जनक वापरा. कारण तुमचं ते देवह प्रमाणे चालतो तो. तो ऋकारांत शब्द तो वेगळा थोडा चालतो, तो अजून झालेला नाही, तर मग उगाच त्याच्यात. हा, बरं बरं बरं, थँक्यू. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. या 8 वाक्यात कोणाला काही शंका आहे का? काही कळलं नाहीये का? काही पुन्हा समजावून सांगायचं आहे का? ते तिसरं वाक्य पुन्हा समजावून सांगायचं आहे का कोणाला, उशिरा आलेल्यांना? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. 9वं वाक्य कोण करेल? ताई मी करू का? हो, बोला शैलजाताई. हा. कृष्णाचे वस्त्र पिवळे आहे. हा. कृष्णस्य वस्त्रम पीत अस्ति. अच्छा, आता मला सांगा, हे जे वस्त्र आहे त्याचं विशेषण काय आहे? वस्त्र कसं आहे? पिवळे पिवळे. म्हणजे ते विशेषण झालं ना, विशेष्य झालं वस्त्र आणि त्याचं विशेषण झालं पिवळं. त्या दोघांच्याही विभक्ती एकच असायला पाहिजे. मग कसं होईल वाक्य? पीतम. बरोबर. मग पूर्ण वाक्य काय येणार तुमचं? कृष्णस्य वस्त्रम पीतम अस्ति. बरोबर. हे कॉन्सेप्ट कळली आहे का सगळ्यांनाही? कसं असतं? कळालं कळालं. ठीक आहे, मोरेश्वरजी तुम्ही कराल का हे पुढचं?
हे आधी आता जर कृष्णस्य आलं ते षष्ठी आहे म्हणून कृष्णस्य आलं. हा, चाचीचे आहे ना, कृष्णाचे. एक कृष्ण, बरोबर ना? षष्टी एक वचन. तो तेथे काय करतो? हम्म, तो म्हणजे सह ना. हम्म, बरोबर. सह तत्र हम्म, किम करोती. बरोबर, एकदम बरोबर. सह तत्र किम करोती. हे सोपं सांगितलं तुम्ही मला म्हणून. मग आता तर मला पुढचं काही जमलंच नसतं. सगळ्यात शेवटचं सांगाल मग. 14वं वाक्य तुम्ही तयार ठेवा, मी तुम्हाला विचारणार आहे. बरं, आता 11वं वाक्य कोणी सांगेल का? पटापटा कोणी सांगेल का? आहे का? बोला. रंजनाताई तुम्ही आहात का? संपदाताई आहात का? आज दिलीप भाऊनी. काय मी नाही सांगू शकत, माझा अभ्यास नाही झालाय अजून. बरं बरं, दिलीप नाही आहेत का आज? आशिष, दिलीप कोणी सांग. नाही ते आज त्यांनी मेसेज टाकलाय. मेसेज टाकलाय, बरोबर, ठीक आहे. अचलाताई आहेत का तुम्ही? तुम्ही ट्राय करता का? बरं ठीक आहे, कोणी ट्राय करेल का? मी करू का ट्राय? हा, बोला हा, बोला. कर. मला काहीला शब्द आठवत नाहीये, पण तरी मी किमपि ट्राय करते. किमपि किमपि. ओके, थँक्यू. किमपि. अहम तत्र किमपि न करिष्यामि. तत्र किमपी न करिष्यामि, बरोबर आहे एकदम. आता बरोबर. समजा तुम्हाला नाहीच आठवला काय काय हा करायचं. हा. म्हणजे काही, मी तिथे काही सुद्धा करणार नाही असं आहे ते. म्हणजे काही नाही करणार मी तिकडे जाऊन, असं नुसतं बसणार आहे मी, काही सुद्धा करणार नाही. तर जेव्हा तुम्हाला काही शब्दच आठवत नाही काही, तर हे जे क वाले शब्द असतात ना, ते संस्कृत मध्ये क नेच चालू होतात. असं थोडस लक्षात ठेवलं तरी सुद्धा होईल. आता किम अपि, काही की हा. काय. हा, काय आणि अपि म्हणजे सुद्धा, काही सुद्धा करणार नाही मी तिकडे, असं आहे ते. त्याच्यामुळे हम्म, चल, पुढचं. थँक्यू ताई, मस्त छान सांगितली ट्रिक. पुढचं, हा, पल्लवी ताई बोला. ते इथे ते माझ्यासह तेथे येतील असं वाक्य होतं. ते माझ्यासह ते सह तेथे 13वं येतील वाक्य आहे असं ताई. असतं. हे 12वं आहे. बर बर बर. हा, मग आता कुठलं चाललंय? 12वं चाललंय. तुम्ही माझ्या बरोबर चढणार नाही काय? बर, ते वर मॅडम खाली येते झालं. तुम्ही मेसेज. माझ्या बरोबर वर- चालणार नाही काय? अच्छा, वरती खालती नाही, हे झालं. 13वं आहे. ओ, हे नाही 13वं आहे. वर बरोबर खाली आहे. ओ, ओके वर खाली झालंय, असू दे. ओके, वर खाली झालं. तुम्ही तुम्ही माझ्या बरोबर चालणार नाही काय? किम यूयम मया सह न चलिष्यथ. आता इथे चल चलिष्य, चल धातू म्हणजे काय? चालणे. हा, चालणे. पण इथे चालणार नाही का? नाही, चलणार म्हणजे काय? येणार नाही का असं विचारता येतं ना. मग गमिष्यथ. गमिष्यथ हा, पण गमिष्यता म्हणजे जाणे ना. विल यू, जाणार. आगमिष्यथ. हा, विल यू नॉट कम विथ मी असं आहे. क्या तुम मेरे साथ. आगमिष्यथ. आग, इथे जेव्हा अशी, किम यूयम मया सह न आगमिष्यथ. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलवेज असं सांगेन हा की हा हिंदी हा आणि इंग्रजीच बघा. कारण काय होतं हा ना, ही वाक्य जी असतात ना, त्याच्यात असं थोडासा गोंधळ होतो आपला. तर जेव्हा तुम्ही हा. ट्रान्सलेशन तुमचं कराल संस्कृत मध्ये, ते तुम्ही हम्म. हिंदी किंवा इंग्लिश वाक्याची पण थोडस सांगड घालून बघा. जवळपास ओके तर ओके. बरोबर आलं पाहिजे असं. हा. आणि मला हिंदी वाक्य घेऊन ट्रान्सलेट पहिल्यांदा ट्राय करायचं आहे, आणि मग मराठी बर. करायचं. हिंदी वाक्य बेस पकडायचे नाही, तुम्हाला. ते अगला कार्यक्रम आहे इकडे. यूयम मया सह न आगमिष्यथ किंवा चलिष्यथ किम असं पण आहे. म्हणजे चुकीचं. बर बर. मराठीच्या दृष्टिकोनातनं त्यांनी तसं दिलेलं आहे. पण मी तुम्हाला असं म्हणेन की जर क्या तुम मेरे साथ नहीं चलोगे, विल यू नॉट कम विथ मी, हा हा. इंग्लिशचं जे ओके. करतात ते आगमिष्यथ वापरणार. तर दोन्हीही बरोबर आहे असं काही नाही. म्हणजे ओके. हो. चलिष्यथ वापरलं तर काही चुकीचं नाही असं नाही म्हणत आहे, पण मी त्याचा दुसरा अर्थ पण सांगते की असंही असतं. ठीक आहे, हा. पुढे. ते माझ्यासह तेथे येतील. कोण करत? कोणीतरी सांगेल का पटापटा?
मी सांगू? हा बोला ना ताई. अंजली ते ताई. माझ्यासह तेथे येतील. हम्म. यूयम मया सह तत्र आगच्छति. आता इथे करेक्ट, इथे ना युक्तम दे आहे ना. एक मिनिट हा. तेच येणार. ते येणार. ते मयासह तत्र आगच्छति. हा. ते मयासह तत्र आगमिष्यन्ति. येतील फार विल. गोंधळ होतोय हो हा. नाही, अंजली ताई काही गोंधळाचं कारण नाही. हे बघा इथे मी तुम्हाला काय सांगितलं, ऑलवेज इंग्लिश बघा. इंग्लिश मध्ये विल आणि शाल आलं म्हणजे तो भविष्यकाळ असतो. कळलं? ओके हम्म. म्हणजे जर समजा आपल्याला व्हेरीफाय करायचंय तुम्ही जे सांगितलं त्याच्यात, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणजे तुम्ही आता वाक्य छानपैकी बनवलंय, पण आता तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. तुम्ही बघायचं अरे विल आलाय म्हणजे काय, जो क्रियापद आहे येणे, हे क्रियापद आहे त्याचा भविष्य काळ होणार. येणे म्हणजे आगम म्हणजे येणे, गम म्हणजे जाणे. मग त्या आगमचा भविष्य काळ आगमश्य असणार. पण आता इथे बहुवचन, आगमश्यन्ति. हा ते आहे म्हणजे ते से, हा. ते अनेक आहेत. युयम नाही म्हणजे तुम्ही, म्हणजे त्वम युवाम युयम वाला नाही आहे, सहतव ते वाला आहे. त्याच्यामुळे ती तह अंती लागणार. ते काय, प्रथम पुरुषचं बहुवचन भविष्य काळातलं. मग ते अंतीच असतं पण त्याला इष्य प्रत्यय लागतो. कळलं? असं ते अशी व्हेरीफाय ओके. तुम्हाला करायलाच लागेल. मग ते म्हणजे ते, माझ्या म्हणजे मया, सह म्हणजे सह, तेथे म्हणजे तत्र. आता येतील साठी मी समजा एक तर ल लागला आगमिष्यन्ति. इकडे. ल म्हणजे भविष्यकाळ असतो मराठीतला ल. पण आता नाहीच कळलं आपल्याला तर बघ, इंग्लिशमध्ये विल लागलाय म्हणजे तो भविष्यकाळ आहे. आगमिष्य असं आहे. पण आता ती आहे की अंती आहे साठी बहुवचन आहे म्हणून ते अंती, आगमिष्यन्ति असं. कळलेलं आहे का तुम्हाला? थँक्यू थँक्यू थँक्यू. हा. नाही हो, ते सांगितलं तेव्हा कळाल्यासारखं वाटतं, नंतर परत गोंधळ होतो. नाही ते गोंधळ म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही संस्कृतचं सॉरी मराठीचं संस्कृतमध्ये किंवा संस्कृतचं मराठीत भाषांतर करता, तेव्हा भाषांतराच्या खाली प्रत्येक शब्दाच्या विभक्ती लिहित जा. जेव्हा ठीक तुम्ही आहे त्या ठीक विभक्ती लिहाल तेव्हा तुम्हाला ते कळतच जाईल. आणि मग काही दिवसांनी तुम्हाला विभक्ती लिहायची पण गरज नाही पडणार. पण ह्या क्षणी तुम्ही जेव्हा ट्रान्सलेट करता तेव्हा मी खूपच हायली रेकमेंड करेन की तुम्ही विभक्त्या लिहित जा. हं? ठीक आहे मोरेश्वरजी, ठीक. सांगा बरं आता 14वं ठेवलं तुमच्यासाठी राखीव. 14 मला वाटलं शेवटचं, म्हणून ते सूर्याची पूजा अच्छा, करतील म्हणून मी ते तयार ठेवलं होतं. हे सोपं आहे हे ठीक आहे, काय हरकत नाही. तुमचं तुमचा विद्यार्थी हा, मला आहे ना कन्फ्युजन नेहमी कसं होतं माहितीये, तुझा माझा ते वगैरे जे आहे ना त्याची, ते हा. फार कन्फ्युजन येतं त्याच्यात. तुझा ते अजूनही समजत नाहीये बरोबर, समजत नाहीये बरोबर. हा तुझा तुमचा ना, नाही ते मलाही म्हणजे हो. मराठीत समजतं पण संस्कृत मध्ये त्याचे शब्द नाही लक्षात येत पटकन. हा पटकन नाहीच येत ते लक्षात. मग त्याच्यासाठी मी काय करते, हे अस्मद आणि युष्मदचं रूप ना वहीच्या पाठच्या पानावर मी मराठी ट्रान्सलेशन सकट लिहून ठेवलेलं आहे. मी तुम्हा लोकांना शेअर केलं होतं ना माझं एक जे लिहिलेलं. हो मग हो. हो केलं होतं ते केलं. होते आणि ते सतत म्हणजे ते असं शब्द आले, भले मला माहिती असेल की आता माझ्यासह म्हणजे मयासह वापरायचं तिकडे हे माझ्या लक्षात जरी असेल तरी मी तिकडे जाऊन बघते. मग त्याने काय होतं, आपली पिक्चर मेमरी डेव्हलप होते. मग तुम्हाला कळतच जातं अरे हे खालच्या साईड खालच्या बाजूला आहे का, म्हणजे ते ते तसं असणार, षष्ठी सप्तमी असणार. वरती आहे का, ते मग प्रथमा आणि द्वितीय असणार. असं ते एक चित्रासारखं लक्षात राहतं आपल्याला. तुम्ही थोडं ट्राय करा. प्रत्येकाची ऑफकोर्स ते मेमरायझेशनची कन्सेप्ट वेगवेगळी असते, पण तुम्ही ट्राय करून बघ. हे ते ते अजून युयम वगैरे जे आहे ना, अजून ते एका तर पाठात अगदी होऊ शकतात. तस्मिन तस्मत काहीच पुढच्या कळत नाही. नाही, कळत नाही म्हणण्यापेक्षा ते लक्षात राहत नाही. नाही ते लक्षात राहत नाही. ते तुम्ही सतत जेव्हा ते तुमच्या नजरेखालून जाईल ना तेव्हाच ते लक्षात राहील. एक तर तुम्ही तसं लिहा वहीच्या पाठी आणि प्रत्येक वेळेला ट्रान्सलेशनला हो, बघा. समजा तुम्हाला तुम्ही पिक्चर सांगितलं तुम्ही सांगितलं ना तसं वहीच्या मागे लिहायला सुरुवात केली आहे. हा पण आता ती पानं एवढी वाढत राहिली आहेत ना की आता पुढच्या पानाच्या जोडीला येतील ती. अशी मग झाली तेवढी.
मग काय करायचं माहितीये, काय हे युष्मद आणि काय बघायचं तेच कळत नाही आता त्याच्यातनं. मग तुम्हाला ना जेव्हा अशी वाक्य वाटतात ना की कठीण आहे, ती रेकॉर्ड करा. म्हणजे एखादं रेकॉर्डिंग करा आणि नाही नाही काय माहितीये का, मी काय करतो माहितीये, तुम्ही जेव्हा सांगता ना कोणाला तरी एक्सप्लेन करता ना, त्यावेळेला मी तसंच्या तसं लिहितो. मी याची विभक्ती अशी आहे, हे असं आहे, बहुवचन आहे, ते सगळं लिहितो. मग मी जेव्हा वही बघतो ना तेव्हा मला जास्त ते अच्छा अच्छा. चांगलं कळतं. प्रत्येकाची हा ते तसं जास्त चांगलं. ते तुम्ही जसं कधी कधी सांगता ना, प्रत्येक वाक्याला नाही सांगत, पण तुम्ही काही वेळेला सांगता हे असं बहुवचन आहे, इकडे हे धातू हा आहे. जसं मगाशी त्याने पिताचं सांगितलं, पितृ हा धातू बेसिक आहे. नंतर तो त्याचं शब्द पिता आहे, त्याचे प्रथमामध्ये येतं म्हणून पिता आहे, पिता हा नाहीये. हा. तसं ते मी लिहून ठेवतो. किंवा करोती हे एक वचन आहे, कुर्वंती त्यात तिथल्या तिथे लिहितो मी. मग बरं आहे ना, म्हणजे किंवा प्रत्येकाची पद्धत. किंवा गृहे लिहिताना, गृहे जेव्हा लिहिता विशाले लिहिता तेव्हा मी तो आहे ना एक महिरपी कंस कडून एकत्र लिहितो, म्हणजे ते मला कळायला की हे गृहे सारखंच विशाले पण येणार आहे. बरं, चल बरं हा सांगा. तसं लिह. आता हे तुमचा तुमचा म्हणजे मला कळत नाही, तुमचा म्हणजे ते परत फ्रॉम. षष्टी येईल का? षष्टी येईल का? फ्रॉम. युष आणि अनेक आहे ना, म्हणून तुमचा म्हणजे अनेक लोकांचा म्हणजे युष्माकम आहे ते. अरे हा मग हे कधीच मला नाही वाटलं समजणार मला. मला वाटलं उष्माकम हम्म. युवर. वि- विद्यार्थी हा विद्यार्थीच शब्द आहे ना. विद्यार्थी विद्यार्थी छात्र. वि- विद्यार्थी विद्यार्थी आणि छात्र घ्या. शाळेत म्हणजे जागा आहे म्हणून ते पाठशाले येईल. शाले. किम गच्छति, किम अं, हा. गच्छति आता किंवा एक गच्छन्ति. नाही. नाही, विद्यार्थी एक वचन आहे, बहुवचन नाही आहे. हा, एक मिनिट मी हे सांगते, हे थोडस डिफिकल्ट आहे तसं. तुमचा ही मी केलेलं सांगू का? हा ज्योत्स्नाताई बोला, ट्राय मी करणार. मी मी ट्राय केलेलं आहे दुपारी, तर ते तुम्ही सांगते बरोबर आहे का सांगा. युष्माकं छात्रः विद्यालये गतः किम. हा, आता विद्यालय इथे तेच आहे, इथे तय्या प्रत्यय शाळेत. पाठशालायाम केलं होतं बघ. हा, पाठशालायाम केलं होतं. पाठशाला मी तेच सांगणार होते. आता इथे काय आहे, हा या वाक्याचा अर्थ, हा ट्रान्सलेशन. तुमचा विद्यार्थी शाळेत गेला काय? कोण गेला? हम्म. तुमचा विद्यार्थी गेला. कुठे गेला? छात्र. शाळेत गेला. आता इथे टेक्निकली तो शाळेत त या प्रत्ययाच्या सप्तमीच्या ऐवजी ते द्वितीय वापरले. कारण मराठीमध्ये द्वितीय आणि ते असं सप्तमी आपण जेव्हा वापरतो तेव्हा थोडासा वेगळं आहे. आता हेच तुम्ही हिंदी बघा, क्या आपका छात्र स्कूल गया, याच्यात ते स्कूल में गया असं नाही, स्कूल पर गया, स्कूल हम्म. के अंदर गया असं काही नाही आहे. इवन डिड युअर स्टुडंट गो टू द स्कूल इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे मग मला असा म्हणजे मी तो शब्द शाळेत हा शब्द इंग्लिशमध्ये पण बघितला आणि हिंदीत बघितला, तर तो तो नक्कीच षष्ठी नसणार आहे. आणि हे कर्ता कर्म क्रियापदाच्या नुसार तो द्वितीय असणार आहे. त्याच्यामुळे युष्माकम छात्र पाठशालां गतः किम, गेला काय? किंवा तव छात्र, तुझा आणि मी हा विद्यार्थी जर मी तुझा नाही घेतला. केलं होतं ताई. मी इथे मला तुमचा सारखा म्हणजे पाठशाला चालवला होता. एक मिनिट, मला असं वाटलं होतं की मालासारखं पाठशाला असेल आणि ठिकाण आहे अधिकरण, म्हणून मी ते पाठशाला याम केलं. हो, पण एक विद्यार्थी खूप पाठशाला मध्ये नाही जाऊ शकत ना. पाठशाला नाही या पण पाठ सॉरी एकच आहे, सप्तमी एक वचन आहे. तेच म्हणते मी, इथे सप्तमी नाही आहे ती. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. कारण मग द्वितीय गेला सप्तमी नाही ते कसं कळलं? मी तुम्हाला बोलले ना, इंग्लिश बघा आणि मराठी जेव्हा वाक्याचं अच्छा. ट्रान्सलेशन असतं, क्या आपका छात्र स्कूल गया, आपण जर हे हिंदी वाक्य म्हटलं तर क्या, किम, आपका. आता इथे आपका म्हणजे जर तुम्हाला सिंग्युलर वापरायचं असेल तर तुम्ही ते तव पण बोलू शकता, किंवा हा एकच माणूस असेल. जर तुम्हाला असं वाटलं की नाही हे तुमचे विद्यार्थी म्हणजे तुमचा विद्यार्थी असं बहुवचनात जर असेल असं वाटलं तर युष्माकम करायचं असं. तर आपका छात्र, छात्र हे छात्र प्रथमा एक वचन छात्र. स्कूल गया, स्कूल इथे हिंदीमध्ये स्कूल म्हणजे स्कूल
हिंदीमध्ये ते च प्रत्यय मैं और पर है. स्कूल में गया असं नाही आहे ना. स्कूल गया. कौन गया? आपका छात्र गया. कहाँ गया? स्कूल गया. मग ते त्याच्यामुळे ते विद्यालयम गतः किम इथे कबूधावी झालेलं आहे ते. हं? थोडस काय झालंय? ते आपण ते गतः गतः कर्मणी गतः कर्म म्हणजे भूतकाळ झाला ना, गेला म्हणलंय म्हणून गतः आलंय ना. तुम्हाला आठवतं ते आपण देवः हो, गतः मालाप्रमाणे गता आपण चौथ्या पाठात शिकलोय. चौथ्या पाठात आहे भूतकाळ. भूतकाळ. आता छात्र हा पुल्लिंग आहे म्हणून गेला हे जे क्रियापद आहे ते गेला आहे म्हणून गतः. हो हम्म, ना. हो बरोबर बोलला. भूतकाळ हा. आणि छात्र पुल्लिंग आहे म्हणून ते गता झालं. आता समजा काही नपुसकलिंग शब्द असतात इकडे तर ते काय म्हणून की असं. काय म्हणून किम. थोडस वेगळं आहे ते. तसं काही नाही. म्हणजे जर तुम्हाला तुमचा विद्यार्थी हे बहुवचन पकडायचं असेल तर युष्माकम छात्रः पाठशालां गतः किम वापरा. जर तुम्हाला असं एकवचनातच आहे असं वाटलं तर तव छात्रः विद्यालयं गतः किम असं वापरा. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. तसं काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. बोला. कोणाला काही शंका आहे का ह्याच्यात? ठीक आहे. आपण पुढे जाऊ. कोण सांग नाही. कोणी सांगताय का ह्याच्यात? 15वं मी वाक्य वाचू. बोला. सुषमाताई बोला. तो घरी केव्हा येईल. केव्हाला कदा येईल ना. करेक्ट. आणि तोला सही कदा कदा एक सह सुषमाताईंनाच बोलू द्या. बाकी सगळ्यांनी म्यूट ठेवा. बोला. कदा सह गृहम आगमिष्यति. आगमिष्यति आगमिष्यति. कदा सम. आता इथे तो घरी सह केव्हा येईल. हं. हम्म. ही का कदा तो आगमित. गृहम आता इथे गृह आगमिष्यति. कोण आला. कोण येईल. तो येईल. काय येईल काय माहिती. तर ते जे घरी आहे ते द्वितीय नाहीये इथे. ते गृह आहे. कळलं तुम्हाला. मी प्रश्न विचारला. कोण. सप्तमी मध्ये. हा सप्तमी. कोण येईल. तो येईल. काय येईल. कायला काहीच उत्तर नाहीये. त्याच्यामुळे अकर्मक झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे जे घरी आहे हे द्वितीयच नसणार आहे. हे सप्तमी. ओके ओके. अच्छा गृहे येणार. हा. जेव्हा तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारता आणि त्या दोन्ही प्रश्नांची जेव्हा तुम्हाला उत्तरं मिळतात त्यातला एक कर्ता असतो एक कर्म असतं. कर्ता प्रथम येत असतो कर्म द्वितीय येत असतं. जेव्हा तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारता आणि त्याचं फक्त एकच उत्तर मिळतं तर तो कर्ता असतो तो प्रथम येत असतो. मग बाकी कर्म नसतं त्याला. त्याच्यामुळे ह्या वाक्यात कर्म नाहीये म्हणून ते गृहम नाही होणार. ते मग ओके घरात वेन विल यू म्हणजे तो त्याचा अर्थ असा आहे की तू घरात घराच्या घरी कधी येणार. असं घरी म्हणजे घरात कधी येणार असं आहे. त्याच्यामुळे ते गृहे झाले. थोडं अनुवाद करायला कठीण आहे. घरात कधी येणार. त्या वाक्य आणि गृहे स्टार करून ठेवा. 2-3 दिवसांनी पुन्हा ट्रान्सलेशनला ट्राय करा. येऊन जाईल तो. कदा आगमिष्यति. पुढचं वाक्य कोणी सांगितलं का. कोणी सांगेल का. कोण नसेल तर मी सांगू का. हा कोणी मी नाहीये. सांगू. सह मी सांगू का? भोजनेन सह सह भोजनेन सह घृतं खादति. खादती. सह तो म्हणजे सह. भोजना बरोबर म्हणजे भोजनाच्या त्याच्या बरोबरच आहे ना. त्याच्यामुळे तृतीया. सहसारच चाकम आहे. भोजना बरोबर आहे आणि सहला नेहमी तृतीयेची अपेक्षा असते. हा त्याच्यामुळे भोजनेन. तृतीयेत गेला. भोजने हा सह. आता कोण हा खातो. तो खातो. काय खातो. तूप खातो म्हणून तूप हे द्वितीयेत गेला. कर्म. उत्तम हम्म. खादती. आणि तो एकच जण खातोय म्हणून उत्तम खादति. प्रथम प्रथम पुरुष एकवचन खादतीचा. कळलंय का सगळ्यांना. ठीक आहे. पुढचं वाक्य. हा बोला सुषमाताई. मी म्हणू हे का. भोजनेनाचं अन्नेन पण होऊ शकतं ना.
अन्न. अन्न शब्द अहम अहम दुग्धासहे घृतं पिबश्यामि. हा, त्याचं मी तुम्हाला दुग्धेन हा, एकदा मी सुषमाताईंचं उत्तर सर देते. ताई, अन्नेसह चालेल, पण भोजन हा शब्द आता जो आहे तो वापरला तर चांगली गोष्ट आहे, पण अन्नेसह चालेल. पण अगदी ओके. कारण भोजन बरोबर आपण म्हणतोच ना, म्हणजे हो हो. ठीक आहे. आता मी दुधासह तूप पिईन, तर पा पिबती हा धातू आहे. ह्या धातूचं जेव्हा मी मीन्स आय शाल टेक अ मिल्क असं आहे, त्याचा जेव्हा भविष्य काळ होतो तेव्हा त्याची रूप थोडी बदलतात. त्याला इश्य प्रत्यय नाही लागत, त्याचं पास्यामी पास्य होतं. तर आता तुम्ही तुमचा होमवर्क म्हणून ही पा धातू आहे, हा, याचं भविष्य काळाची रूप ती जी एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, ते लिहून काढा. ते वेगळं आहे थोडं, ते इंटरनेटवर तुम्हाला मिळून जाईल. एकमेकांना मदत करा ज्यांना मिळालंय त्यांना. तर झालं होतं मागे एका वाक्यात. हा, म्हणून पास्यामी असं होतं. असते आम्ही. पास्यामी. घृतम. काय पिन, कोण पिन, काय पिन, तूप पिन, म्हणून तूप हे द्वितीयच आहे. तृतीया का आली जरा कळेल का, म्हणजे दुग्धेनं किंवा भोजनेनं. हा, हे बघा, हो. जेव्हा तुमचं शब्द असतो तो सह, सार्धम, साकम, म्हणजे एखाद्याच्या बरोबर असा असतो. म्हणजे आता काय, समजा मी मी कोणाबरोबर तरी गावी जातो, मी मामा बरोबर गावी जाते. तर मी लहान मुलगी आहे समजा, मी तर मला काही एकटीला जाता येत नाही, मी मामा बरोबर जाणार. मग माझ्या घरी माझं जाण्याचं साधन काय झालं, मामा. आता मामा मला जसं, तर ते साधन झालं ना, म्हणजे करणं झालं. हा, त्याच्यामुळे एखाद्याच्या सह आपण जे काम करतो, म्हणजे तो जो त्या सह आपण करतो त्याचा ते नेहमी तृतीयतच असतं. सह, साधम. आता हे समजा नाही कळलं तुम्हाला, तर एवढं लक्षात ठेवा, सह, साधम, साधम आणि साधम. सोबत लागतं. अच्छा. हा, यांना नेहमी ह्याच्या आधीचा शब्द नेहमी तृतीयत ठेवायचा. एक तर कन्सेप्ट समजून घ्या किंवा मग रूल समजून घ्या, दोन्हीपैकी एक तुमची चॉईस आहे काय करायचं. हा, सुषमाताई बोला. ह्याच्यात दुधासह इथे दिले, पण इंग्लिश मध्ये सहचं काही आलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश मध्ये पीन पण नाहीये, तर आय शल टेकला गृणामी येतं का? नाही, मला नाही माहिती ते गृहाण ते ग्रहण करत नाही ना आपण, असं ते म्हणजे हे नाही आहे ना ते, म्हणजे मला असं वाटतं बरं, ते घृणामी म्हणजे ग्रहण करणे. कारण आय ड्रिंक म्हटलेलं नाहीये तिथे, म्हणून विचारलं. हा, नाही, इंग्लिशचं एवढं नाही कल्पना मला. ओके, ठीक आहे. हा, पण हा, आय शॅल टेक मिल्क, मी घेईन. मग मग हा, इंग्लिश असेल तर थोडं वेगळं होईल भाषांतर. जे इंग्लिश फॉलो करतील त्यांचं थोडं वेगळं होऊन जाईल भाषांतर. नाही, कारण मगाशी तुम्ही बऱ्याच वाक्यात तुम्ही सगळे वाक्य बघा म्हणलात ना, हिंदी पण बघा, इंग्लिश पण बघा, म्हणून. नाही, मग म्हणजे नाही, मग ह्याच्यात नाही आहे ते तसं. आय शॅल हा, ते टेक्निकली ते असं वाक्य पाहिजे होतं की आय शॅल टेक घी अलॉंग विथ मिल्क, असं काहीतरी असं. आय शॅल ड्रिंक म्हणजे पीन म्हटलंय पुढे, म्हणजे ड्रिंक पाहिजे. मग काय त्यांचं वाक्य, कारण त्यांचं मूळ जे पुस्तक आहे ना. हो, ते सर म्हणाले, पण मगाशी तुम्ही म्हणालात सगळीकडे बघा, म्हणून मी म्हटलं. नाही नाही, बरोबर आहे. ह्याच्यात ना शाल साठी बघायचं, नक्कीच बघायचं आपण शाल साठी. पण हा, बहुतेक इकडे काही वाक्यांमध्ये असेल त्याची त्रुटी असते. ठीक आहे. पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते इंग्लिश वाक्य बनवून जर वाक्याचं ट्रान्सलेशन केलं तर ते चुकीचं ठरेल, असं नसणार. बर बर ते बरोबरच, बर बर इंग्लिशच्या वाक्यानुसार ते बरोबरच असणार. बर बर. आता 1 मिनिट उरलाय. पुढचं वाक्य जेवढी होतात तेवढी करू. कोणी करेल का? पटापटा करा, 1 मिनिट उरलाय. 1 मिनिट, मला जरा मगाचं विचारायचं होतं. घृतम पाश्चामी म्हणालात ना, हम्म. ते पिबश्यामी का नाही होणार ते? त्याचे रूप तसंच तुम्ही आलं. सांगितलं काहीतरी. पा धातूचं भविष्यकाळाचं रूप पास्यामी चालतं. अच्छा, पिबश्यामी असं नाहीच आहे. धातूच तसा आहे. म्हणून पास्ता झाला.
धातूचं रूपच तसं आहे. तुम्ही होमवर्क म्हणून त्याची भविष्यकाळाची रूप लिहून घ्या. तो बरं धातू बरं बरं, तसाच ठीक आहे ठीक चालतो, आहे ठीक आहे. त्याला काही हे नाही. हम्म.